पाथर्डी शहरामधील जुन्या बसस्थानकाच्या पुनर्बांधणीवर लाखो रुपये खर्च करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात हे काम सदोष आणि निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप नागरिकांनी प्रवाशांकडून केला जात आहे। काही दिवसांपूर्वीच नव्याने उभारण्यात आलेल्या या बसस्थानकाची अवस्था पहिल्याच पावसामध्ये उघड झाली असून अल्पशा पावसानंतरही संपूर्ण आवाराला अक्षरशः गावतळ्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे। पावसाचं पाणी बाहेर जाण्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था नसल्यामुळे संपूर्ण परिसर जलमय होत असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। 2 दिवसांपूर्वी शहरामध्ये अवघा अर्धा तास पाऊस झाल्यानंतर नाईक चौक आणि उर्दू शाळा परिसरातून वाहून आलेलं पाणी थेट बसस्थानकाच्या आवारामध्ये साचलंय। मात्र या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला। या साचलेल्या पाण्यामधून एसटी बस, खासगी वाहने आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या धावत असल्यामुळे पादचाऱ्यांच्या अंगावर चिखलयुक्त पाणी उडत आहे। दुरून पाहणाऱ्यांना बसस्थानकामध्ये कारंजे उडत असल्याचा भास होतो। मात्र प्रत्यक्षात ही प्रवाशांच्या हालअपेष्टांची शोकांतिका आहे। नवीन शेड उभारण्यात आलं असतं तरी त्यांची उंची आवश्यकतेपेक्षा जास्त आणि फलाटांची उंची अत्यंत कमी असल्यामुळे ऊन, वारा आणि पावसापासून प्रवाशांचं संरक्षण होत नाही। याशिवाय बसस्थानकामध्ये प्रवेश करताना चालकांना समोरून येणारी वाहनं किंवा प्रवासी स्पष्ट दिसत नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे। बसस्थानकाच्या बांधकामादरम्यान झालेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे मूळ आराखड्यात बदल करण्यात आल्याची चर्चा असून अतिक्रमणधारकांच्या दबावामुळे अनेक महत्वाची कामे रखडल्याचं सांगितलं जातंय। विशेष म्हणजे स्वच्छतागृहाचं काम 3 वर्षांपासूनही अपूर्णच आहे। त्यामुळे प्रवासी व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। आवारामधील मोकळ्या जागांचा वापर उघड्या शौचालयाप्रमाणे होत असून भटक्या जनावरांचे मलमूत्र आणि अस्वच्छतेमुळे परिसरामध्ये तीव्र दुर्गंधी पसरली आहे। बसस्थानकामध्ये फलाटांना क्रमांक नाहीत, गावांच्या नावाच्या पाट्या नाहीत, त्यामुळे कोणती बस कुठे जाणार हे समजत नसल्यामुळे प्रवासी बसमागे धावपळ करताना दिसतात। दुसरीकडे अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने थेट फलाटांजवळ उभी राहत असून एसटी महामंडळाच्या वाहतुकीलाही अडथळा निर्माण करत आहेत। ग्रामीण भागातील अनेक बस इतर प्रवेशद्वारांसमोर उभ्या राहत असल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ अधिक वाढतो। नगर रस्त्याकडील प्रवेशद्वारासमोरील धोकादायक पार्किंग, रस्त्यावर आलेल्या टपऱ्या आणि अतिक्रमणामुळे वाहतुकीसाठी उपलब्ध रस्ता अरुंद झाला आहे। त्यामुळे एसटी बसला वळण घेण्यासाठीही मोठी कसरत करावी लागते। याशिवाय राष्ट्रीय महामार्गालगतची फुटलेली गटार आणि शेवगाव रस्त्याकडील गटारामध्ये टाकला जाणारा कचरा यामुळे परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे। पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली असून पुढील काळात नवरात्रोत्सव, गौरी गणपती सारखे मोठे सण येणार आहेत। या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते। त्यामुळे जुन्या बसस्थानकातील या समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मागील वर्षी देखील अशा समस्या उद्भवल्या होत्या, मात्र त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही। शहरामध्ये येणाऱ्या प्रवाशांचा नागरी व्यवस्थेशी पहिला संपर्क बसस्थानकातूनच होतो। मात्र पाथर्डीच्या जुन्या बसस्थानकाची सध्याची अवस्था पाहता प्रवाशांची सुरुवातच गैरसोयी, अस्वच्छता आणि धोक्याने होत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहे। त्यामुळे एसटी महामंडळाने लवकरात लवकर पाण्याचा निचरा, स्वच्छतागृह उभारणी, अतिक्रमण हटवणे, फलाट व्यवस्था सुधारणे आणि वाहतूक नियोजन यासारख्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे। भाई बोलतो मी। या ठिकाणी आपण नवीन बस स्टँड केलेलं आहे आणि नवीन बस स्टँडची अवस्था अशी आहे की प्रवाशाला आहे का बसायला सुद्धा व्यवस्थित जागा नाही आणि बसायला जागा नसताना इथं सगळे या ठिकाणी काही लघुशंका करतात, इथं पेताड खाताड आहेत आणि या ठिकाणी बस आल्याच्या नंतर इथं दगड उडत आहेत, इथं पाणी आहे, तुम्ही दाखवा ते पाणी साचलंय। अजून पाऊस सुद्धा पडला नाही सर, अजून तर सुरुवातच आहे। पण इथं महिला बसतात आणि इथं थोडंफार आहे का बाथरूम कुठं, इथं बाथरूमही नाहीये आणि आमची अजिबात दक्षता घेत नाही एसटी महामंडळ। तर मी सगळ्याच्या वतीने सांगतो की याची व्यवस्था करा, इथं मुरुम टाका। सुंबाई पवार, आम्ही 11 वाजल्यापासून बसलो तर आम्हाला एकला गाडी म्हणते अजून का आलीच नाही। आम्हाला तिथं उतरल्यावर बी 2 किलोमीटर चालायचं, आम्हाला वाहनाची सोयीच नाही। आम्ही आलो नागझरीहून, आता नागझरीला जायचं, आम्हाला गाडीच नाही। आलो आम्ही एक वाजल्यापासून इथं बसलो तर अजून गाडी नाही आली। कोरडगावच्या पुढे गाडी नाही आम्हाला जायला, तिथे एक तास बसावं लागत आम्हाला।
आणि तिथून फाट्यावरून पाय पाय जावं लागत. इथं बाथरूमची सोय नाही, लगी आली तर कुठं जायचं. एहसान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.